रामनवमीनिमित्त अयोध्या नगरी सजली। देशासह जगभरातील रामभक्त अयोध्येत दाखल। राज्यातही रामनवमीनिमित्त आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। देशात एनडीएचा झंझावात कायम। नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची हॅट्रिक करण्याची शक्यता। एबीपी माझा सी वोटरच्या सर्व्हेनुसार एनडीएला 373 जागांचा अंदाज। सी वोटर्स आणि एबीपी माझाचा ओपिनियन पोलनुसार राज्यात महायुतीची पीछेहाट। महायुतीला 30 जागा तर मवियाला 18 जागा मिळण्याची शक्यता। कोल्हापुरात शाहू महाराज तर साताऱ्यात उदयनराजेंचा पराभव होण्याची शक्यता। सी वोटर आणि एबीपी माझाच्या ओपिनियन पोलमध्ये धक्कादायक अंदाज। अजित पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत। 2019 पासून सुरू होतं भाजपसोबत जाण्याचं प्लॅनिंग। रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल। छत्तीसगडमधील कांकेरमध्ये 29 नक्षलवाद्यांना कंठस्नान। डीआरजी आणि बीएसएफचे सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त। मुंबईकरांसाठी कालचा मंगळवार ठरला सर्वाधिक उष्ण। मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये आजही तापमान वाढण्याचा अंदाज। दुबईत वर्षभराचा पाऊस एकाच दिवसात कोसळला। अनेक रस्ते पाण्याखाली, विमानतळही जलमय। अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, तर AR रहमान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार। 24 एप्रिलला पार पडणार पुरस्कार वितरण सोहळा। वंदे भारत एक्सप्रेसला भारतीयांची प्रचंड पसंती। 31 मार्च पर्यंत 2 कोटी लोकांकडून प्रवास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।